चेक करा, या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो। आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राख्याचा विषय पुढे, परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत। 20 वर्षापासून एका 20 वर्षापासून कुठेही मला वाटतं 3 वर्षाच्या पुढे बदली अधिनियम 3 वर्षाचा आहे, 4थं वर्ष राहू शकतात आणि 5वं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते। म्हणून परळी थर्मल मधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 20-20 वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली, हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय, ते काय MSCTCL काय म्हणतात त्याला बरं का, एक मिनिट माझं होऊ द्या। मग त्याच्यानंतर परळी थर्मल मधला अवैध राखेचे जे साठे आहेत, अवैध राखेचे जे साठे आहेत, अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत। कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे, ती यादी मी पोलीसकडे देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडे देणार आहे। त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत उद्याच्याला मीडियात यांची नावं आल्याच्या नंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, अशा लोकांचे हे डेपो आहे। दुसरं, अवैध वाहतूक आजही परळी थर्मलच्या राखेचे चालू आहे, दिवसा घाबरून बंद आहे, परंतु रात्रीची मात्र ही राख उचलली जाते आणि ही राख आता बाहेरच्या राज्यातली बंद झाली, बाहेरच्या जिल्ह्यातली बंद झाली, परंतु आमच्या जिल्हा अंतर्गत मात्र चालू आहे आणि बेमालूमपणे चालू आहे। त्याच्यामुळे यांच्यावरती कारवाई व्हावी। भगीरथ बियाणी नावाचे एक व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली, त्या आत्महत्येची सुद्धा चौकशी व्हावी, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे।